नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, एमपीएससी परीक्षामध्ये मोठा बदल। गट अ व ब साठी एकच पेपर होणार। नवीन जीआर, नवीन एमपीएससी कडून प्रसिद्ध पत्रक जाहीर करण्यात आलेले मित्रांनो, त्याविषयीची अत्यंत महत्त्वाची अशी बातमी आपण पाहणार आहोत, जेणेकरून तुम्हाला याचा फायदा होईल मित्रांनो। तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा मित्रांनो। आणि त्याच्या अगोदर तुम्हाला एक गोष्ट सांगायची म्हणजे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लगेच लाईक बटनवरती क्लिक करा मित्रांनो। आणि मित्रांनो, जर तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन नसेल केला तर टेलिग्राम चॅनल ही जॉईन करा मित्रांनो। तर बघूयात आपण एमपीएससी मध्ये कुठल्या पद्धतीने मोठे बदल झालेले ते ह्या प्रसिद्ध पत्रकाच्या दौराने सविस्तरपणे। तर बघा, या ठिकाणी माझ्याकडे एक प्रसिद्ध पत्रक आहे। या ठिकाणी पाहू शकता आपण, डेट ही आजचीच आहे मित्रांनो, याची 18 डिसेंबर 2020 या ठिकाणी पाहू शकता। एमपीएससी द्वारे हे पत्रक आलेलं आहे मित्रांनो। विषय आहे महाराष्ट्र वनसेवा, महाराष्ट्र कृषी सेवा, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा पद्धतीमधील बदलांबाबत। तर बघा, महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभाग, कृषी पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, पाणी पुरवठा व स्वच्छता, मृद जलसंधारण विभागातील राजपत्रित गट अ व ब संवर्गातील भरतीकरता आयोगाकडून 2020 पर्यंत अनुक्रमे महाराष्ट्र वन सेवा, महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा व महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षेसाठी स्वतंत्रपणे जाहिराती काढण्यात येत होत्या मित्रांनो। ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला समजलेलं असेल। तर बघा, अशा पद्धतीने वेगवेगळ्या ह्या पद जी आहेत, वनसेवा असेल, पशुसंवर्धनचे असेल, बांधकाम विभाग असेल, अभियांत्रिकी सेवा असेल, यासाठी स्वतंत्र वेगवेगळ्या जाहिराती एमपीएससी काढत होतं। तसेच अगोदरच्या संवर्गातील परीक्षाकरिता उमेदवारांकडून स्वतंत्र अर्ज मागवण्यात येत होते मित्रांनो, बरोबर। स्वतंत्रपणे अर्ज मागवले जायचे, परीक्षांचं आयोजन केलं जात होतं। प्रस्तुत तिन्ही परीक्षेच्या आयोजनासंदर्भात विविध पैलूंचा विचार करून तिन्ही संवर्गातील भरतीकरता यापुढे महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा अशी एक परीक्षाच घेतली जाईल आता फक्त। तर खूप मोठा बदल आहे मित्रांनो, हा खूप महत्त्वाचा आपल्या ठिकाणी फायदा होणार आहे। राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा असं याचं नाव असेल। बघा, या नावाने एकच संयुक्त परीक्षेचं आयोजन करण्यात येईल। तर त्याच्यानंतर 2 संयुक्त पूर्व परीक्षेच्या जाहिरातीच्या अनुसरून अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून ते यापैकी 1, 2 किंवा 3 परीक्षांकरिता बसू इच्छितात काय, याबद्दल त्यांच्याकडून विकल्प घेण्यात येईल। या संदर्भित परीक्षाकरिता उमेदवारांनी दिलेला विकल्प हा किंवा हे संबंधित संवर्गातील पदभरतीचा अर्ज समजण्यात येईल व त्या आधारे भराव्याच्या पदसंख्येच्या आधारे संवर्गाच्या मुख्य परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची संख्या निश्चित करून त्या संवर्गाकरिता पूर्व परीक्षेचा स्वतंत्र प्रत्येक वर्गवाईज जाहीर करण्यात येईल। तर पूर्व परीक्षेच्या निकाला आधारे पात्र ठरलेल्या उमेदवारांकरिता प्रत्येक संवर्गासाठी संबंधित संवर्गातील आयोगाकडून विहित करण्यात आलेल्या परीक्षा योजना व अभ्यासक्रमाच्या आधारे स्वतंत्र मुख्य परीक्षा घेण्यात येईल। आता बघा, जे पूर्व परीक्षा पास होतील त्यांच्यासाठी वेगवेगळी मुख्य परीक्षा देखील घेण्यात येईल, फक्त पूर्व परीक्षा एकत्रित घेण्यात येईल। तर बघा, प्रस्तुत महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा संदर्भात अर्ज स्वीकारण्याची पद्धत, अर्हता, वयोमर्यादा, शुल्क आणि निवडीची सर्वसाधारण प्रक्रिया, परीक्षा योजना, अभ्यासक्रम इत्यादी बाबत सविस्तर तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर यथावकाश स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल। वरील बदल हा सन 2021 मध्ये होणाऱ्या जाहिरातीपासून मित्रांनो लागू होईल। ठिकाण मुंबई, सहसचिव पूर्व परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्याकडून ही प्रसिद्ध पत्रक जारी करण्यात आलेले मित्रांनो। अत्यंत महत्त्वाचा असा बदल एमपीएससी मध्ये होऊ घातलेला आहे। तर मित्रांनो, तुम्ही जर टेलिग्राम चॅनल जॉईन नसेल केला तर कसा जॉईन करायचा ते बघा आणि जॉईन करा। धन्यवाद। तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला यायचं आहे, त्या ठिकाणी टेलिग्रामचं ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवरून डाउनलोड करायचं आहे, ओपन करायचं आहे। तुम्हाला ओपन केल्यानंतर सर्च बारचं तुम्हाला या ठिकाणी एक आयकॉन दिसत असेल, त्या ठिकाणी तुम्हाला सर्च करायचं आहे। सर्च करून झाल्यानंतर तुमच्यासमोर जॉब गुरु, महाराष्ट्र जॉब गुरु असं होईल। त्या ठिकाणी खाली जॉईन बटन आहे, जॉईन करून घ्यायचं आहे तुम्हाला लगेच।